जॉबट्यून हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त करिअर संधीबद्दल बोलणार आहोत. तुम्ही जर नर्सिंग क्षेत्रात असाल ना, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे. टाटा मेमोरियल सेंटरच्या ॲक्ट्रेक मुंबईमध्ये स्टाफ नर्स पदासाठी भरती निघाली आहे. चला तर मग याबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत जाणून घेऊया. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. ही काही साधीसुधी संधी नाहीये. देशातल्या एका सगळ्यात मोठ्या आणि प्रतिष्ठित कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये काम करण्याची ही संधी आहे. विचार करा, हे तुमच्या करिअरसाठी किती मोठं पाऊल ठरू शकतं. बरं, कुठल्याही नोकरीबद्दल ऐकल्यावर आपल्या मनात पहिला प्रश्न येतो, तो म्हणजे पगार किती मिळणार, बरोबर ना? चला, तर मग सगळ्यात आधी हेच बघूया की या पदासाठी तुम्हाला पगार आणि इतर फायदे काय मिळणार आहेत. इथे पगाराचे दोन भाग आहेत. पहिला आहे GNM म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी. ही पात्रता ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी. त्यांना दर महिन्याला 33,000 रुपये पगार मिळेल. आणि ज्या उमेदवारांनी BSc नर्सिंग पूर्ण केलंय त्यांच्यासाठी पगार थोडा जास्त आहे, म्हणजे महिन्याला 35,000 रुपये. तुमच्या उच्च शिक्षणाचा फायदा थेट तुमच्या पगारात दिसतोय. आणि थांबा, इथे एक खूपच भारी गोष्ट आहे. तुमची पदवी तर महत्वाची आहेच, पण तुमच्या अनुभवालाही इथे किंमत दिली जातीये. म्हणजे बघा, तुमच्या प्रत्येक वर्षाच्या अनुभवासाठी तुम्हाला पगारात 1,500 रुपये जास्त मिळणार आहेत. सिंपल आहे, जितका जास्त अनुभव तितका जास्त पगार. पगार तर एकदम आकर्षक आहे, यात काही शंका नाही. पण मग प्रश्न येतो की या पदासाठी कोण अर्ज करू शकतं? चला, आता आपण आवश्यक पात्रतेबद्दल सविस्तरपणे बोलूया. ठीक आहे, तर इथे 4 मुख्य गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 1. तुमच्याकडे GNM किंवा BSc नर्सिंगची पदवी हवी. 2. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची म्हणजेच MNC रजिस्ट्रेशन असणं बंधनकारक आहे. 3. कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. आणि 4. तुमचं वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावं. आता इथे एक गोष्ट सगळ्यांनी नीट समजून घ्या. ही नोकरी कायमस्वरूपी नाहीये, तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजेच कंत्राटी स्वरूपाची आहे. याचा अर्थ ही एका ठराविक कालावधीसाठी असेल. ओके, तर आतापर्यंत आपण पगार आणि पात्रता बघितली. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, या नोकरीसाठी अप्लाय कसा करायचा? चला, आपण संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ही प्रक्रिया खरं तर खूपच सोपी आहे. सगळ्यात आधी तुमची पात्रता पुन्हा एकदा तपासा. मग तुमची सगळी डॉक्युमेंट्स तयार ठेवा आणि मग थेट मुलाखतीच्या ठिकाणी हजर रहा. तिथे तुमचं रजिस्ट्रेशन होईल, कागदपत्रे तपासली जातील आणि मग तुमची फायनल मुलाखत होईल. मुलाखतीला जाताना ही लिस्ट लक्षात ठेवा. तुमचा अपडेटेड बायोडेटा किंवा रिझ्युमे, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, तुमची सगळी शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभवाचे दाखले आणि हो, MNC रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. आणि एक महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या कागदपत्रांच्या ओरिजिनल कॉपीज आणि त्यांच्या सेल्फ अटेस्टेड झेरॉक्सचा एक सेट सोबत नक्की ठेवा. आणि ही एक खूप चांगली बातमी आहे. तुम्हाला कोणताही ऑनलाईन फॉर्म भरायचा नाहीये, कोणतीही किचकट प्रक्रिया नाहीये. फक्त दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेत पोहोचायचं आहे. म्हणजे निवड प्रक्रिया आहे थेट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे. खरंच खूप सोयीचं आहे. चला, आता आपण त्या माहितीकडे वळूया जी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तारीख, वेळ आणि ठिकाण. ही माहिती अजिबात विसरू नका. हवं तर लिहून घ्या. ही माहिती नीट बघा. इंटरव्ह्यूची तारीख आहे 9 एप्रिल 2026. तुम्हाला सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान तिथे रिपोर्टिंग करायचं आहे. उशीर करू नका, वेळेवर पोचा. आणि पत्ता आहे KS सभागृह, खानोळकर शोधिका, सेक्टर 22, खाडघर, नवी मुंबई. इथे अजून एक महत्त्वाची सूचना आहे. जर इंटरव्ह्यूसाठी खूप जास्त उमेदवार आले तर सगळ्यांची मुलाखत घेण्याआधी एक छोटी MCQ आधारित लेखी परीक्षा घेतली जाऊ शकते. त्यामुळे थोडी पूर्वतयारी करून गेलेलं कधीही चांगलं, नाही का? तर ही होती TMC ॲक्ट्रेक मुंबईमधील स्टाफ नर्स पदाबद्दलची संपूर्ण माहिती. 1 नंबर संस्था, पगारही चांगला आणि निवड प्रक्रिया तर एकदम सरळ. मग आता विचार करा, ही संधी तुमच्या नर्सिंग करिअरमधला पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकते का? जॉब जॉइन हब पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.